कोकण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. कोशिश फाउंडेशन एक चिपळूणमधील एक नामांकित संस्था जी गेली 10 वर्षे समूह गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित करीत आले आहे. याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दिनांक 16 ऑगस्ट रोजी समूह गायन जिल्हा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्याचे अध्यक्ष कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष मुजाहिद मेहर सर, सेक्रेटरी फैयाज सुर्वे सर आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी जॉईंट सेक्रेटरी आहेत हेमंत सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की असे कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू काय आहे आणि हा जो यावेळी जो 16 ऑगस्ट रोजी कार्यक्रम होणार आहे तो कसा तुम्ही त्याचे नियोजन काय केलेलं आहे. थँक्यू बंदरकर सर. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची मुलाखत घेतली. कोशिश फाउंडेशनच्या वतीने मी तुमचं खूप खूप धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो. आणि सर सांगायला खूप मला आनंद वाटेल की कोशिश फाउंडेशन चिपळूण ही सतत 10 वर्षे चिपळूणमध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अत्यंत भरीव कामगिरी करत आहे. आणि आम्ही लोकांच्या सहकार्याने लोकांना सहकार्य करत आहोत. अशा प्रकारची आमची काही चॅरिटेबल ट्रस्ट नाही, पण तरी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही समाजकार्यामध्ये आमचे सगळे सहकारी काम करत आहोत. आणि अशाच प्रकारचा एक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम 16 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आम्ही जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली आहे. आणि अत्यंत नामाची स्पर्धा म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखली जाते. आणि याच्यामध्ये भाग घेण्यासाठी संघ अतिशय नंबर लावून असतात आणि पुढे वाढ बनत असतात. सदर स्पर्धेची स्पर्धा ही जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धा हायस्कूल गटावर होते. आणि त्याचसोबत आम्ही एक आगळा उपक्रम म्हणून, एक अनोखा उपक्रम म्हणून चिपळूण शहरामधील जेवढे हायस्कूल्स आहेत, मग ते उर्दू माध्यमाचे असो, मराठी माध्यमाचे असो, इंग्रजी माध्यमाचे असो, कुठल्याही जाती धर्माचे विद्यार्थी असो, अशा सर्व शाळांच्या 10वी 12वी रँकरचा सुद्धा आम्ही या व्यासपीठावर खदीजा इंग्लिश मिडियम स्कूलचा जो आमचा व्यासपीठ आहे, आम्ही त्या प्रशालेमध्ये आहोत. त्याच्या व्यासपीठावर आम्ही त्याचा सत्कार करतो, आता सत्कार करतो. या रीतीने अदर्समध्ये सुद्धा कोण डॉक्टर झाला तर, कोण इंजिनियर झालं, कोणी चांगलं यश संपादन केलं तर, बेस्ट अचिव्हमेंट झाले, अशा सुद्धा व्यक्तींचा, असा लोकांचा, समाजामध्ये जे लोक चांगले काम करत आहेत अशा सुद्धा लोकांचा आम्ही मान सन्मान करण्याची प्रथा गेल्या 10 वर्षापासून आम्ही केलेत आहोत. आणि याच्यामध्ये आमचे सेक्रेटरी फैयाज सर असतील, आमचे जॉईंट सेक्रेटरी हेमंत सर असतील, आमचे उपाध्यक्ष शाबान म्हणू असतील, अत्यंत सगळे सहकारी उपाध्यक्ष रोग मोठे असतील आणि संपूर्ण सज्जाद कादरी खजिनदार आमचे आहेत. अत्यंत अशी 11 ते 12 लोकांची फळे आमची महिला विंग आहे ती आम्हाला सहकार्य करते. त्याच्यानंतर आमची स्टुडंट विंग आहे ती आमचा कार्यक्रम अत्यंत पूर्ण पार पाडण्यासाठी आम्हाला प्रयत्न करते. आणि अशा प्रकारे आमचा मूळ हेतू या सत्र कार्यक्रमाचा याचा असा आहे की जी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं, जेणेकरून त्या माध्यमातून त्यांचं धैर्य वाढेल, त्यांचं कॉन्फिडन्स वाढेल, त्यांना इन्स्पायरेशन मिळेल आणि नंतर ते भविष्यात तो इन्स्पायरेशन, तो धैर्य त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करेल किंवा सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात त्यांना काम करेल. ह्या हेतूने कोशिश फाउंडेशन ही काम करीत आहे. आणि 16 ऑगस्ट रोजी सदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी सर्वांना अशी विनंती करतो कळकळीची की आपण खरोखरच एक खूप सुंदर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि 10 वर्षापासून करीत आहोत. आपण सर्वांनी ह्या माझ्या शब्दांचा निमंत्रण म्हणून स्वीकारून सदर कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि आम्हाला आभार व्यक्त करण्याचा मौका द्यावा. कोशिश फाउंडेशनचे सेक्रेटरी फैयाज सुर्वे सर, आपण काय करणार. सर्वप्रथम आभार तुमचा सर आणि अभिनंदन पण तुम्हाला जिल्हा स्तरावरती पत्रकार पुरस्कार भेटला त्यामुळे तुमचा आभार पण व्यक्त करतो. मला अभिनंदन पण कोशिश फाउंडेशनचा त्यांना सांगतो. सरांनी जसं पद्धतीने त्या पद्धतीने सांगितलं की हा कार्यक्रम एक पद्धतीने मी सांगतो की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा एक गट आम्ही कसा एक प्रेझेंट करू शकतो तो आम्ही एक कोशिश फाउंडेशनच्या या माध्यमातून आत्ताचा जो ज्या पद्धतीने आपण बघतो हिंदू मुस्लिम चाललेला आहे, प्रोटेस्ट चालू आहे, काय ना काय वेगळे विषय आता सध्या चालू आहे. याच्या पलीकडे जाऊन एक आमचा भारत, एकत्र भारत कसा आहे. एका शाळेचा एक आठवतो मला की अनेकता मी एकता यही मेरे भारत की शान.
अनेकदा में एकता यही मेहनत भारत की शान है, इसीलिए तो कहते हैं कि मेरा भारत महान है. त्याची एक कल्पना आम्ही सादर करण्यात आलो. सरांनी ज्या पद्धतीने सांगितले ते निमंत्रण आम्ही आहोत, पण आम्ही असं समजतो की जर चिपळूण पूर्णपणे त्यामध्ये सहभागी होईल, चिपळूण जर पूर्णपणे जर त्यामध्ये सहभागी होईल ती आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. मी सरांनी जसं निमंत्रण तुम्हाला दिलं त्या पद्धतीने पण सांगेन 16 ऑगस्टला हा कार्यक्रम 9 वाजता चालू होणार आहे. त्यानिमित्ताने तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली हीच मी. सर काय सांगाल की किती स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे वगैरे? सर या स्पर्धेमध्ये मला अध्यक्ष सांगताना आनंद वाटत आहे की या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे आम्हाला लाभलेले आहेत ते आपल्या सगळ्यांचे आदर असतात आणि सगळ्यांचे प्रेम असतात आणि सगळ्यांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय शेखर निकम सर हे आम्हाला अध्यक्षपदी लाभलेले आहेत. मी त्यांचे खूप धन्यवाद करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सदर कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे. त्यांच्या व्यतिरिक्त मुंबईवरून कोकण दर्पण न्यूज चॅनलचे संपादक आहेत संजय महाडिक म्हणून. खूप सुंदर तुमच्यासारखेच आहे ते आणि खूप जबरदस्त काम आहे त्यांचं आणि पत्रकारिता व्यतिरिक्त तिथं खूप मोठं त्यांचं समाजकार्य आहे. ते चीफ गेस्ट म्हणून प्रमुख म्हणून तेही आम्हाला लाभलेले आहे. त्याच प्रकारे चिपळूणचं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चिपळूण मुस्लिम समाजाचे खजिनदार आणि चिपळूण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सन्माननीय अब्दुल वागडे सर हेही प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त आमच्या गावातील नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उदय जोळे सर हे गेस्ट ऑफ ऑनरमध्ये आमच्या यादीमध्ये आहेत. त्या व्यतिरिक्त कराड शाहीन स्कूल कराड तिथले त्याचे प्रिन्सिपल सय्यद सर म्हणून आहेत, तेही आमच्या गेस्ट ऑफ ऑनरमध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मुंबईमध्ये नवीन शाळा सुरू केली आहे आणि मी माझा भाचा वगैरे आहे तर तो त्या संस्थेचा सक्सेस एज्युकेशन सोसायटी त्या संस्थेचा अध्यक्ष शोएब अब्दुल करीम सुर्वे हेही आमचे गेस्ट ऑफ ऑनर आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्या गावातील माझी सुकन्या LLB करून LLM मध्ये अत्यंत डिस्टिंक्शन मध्ये 81 मध्ये जज संपादन केलेला सुमय्या मुजाहिदने ॲडव्होकेट सुमय्या मुजाहिदने ह्याही आमच्या गेस्ट ऑफ ऑनर आहेत. आणि याच्यामध्ये सर सांगताना अतिशय आनंद होत आहे की आम्हाला 4 ते 5 शाळांना थांबवावं लागलं एंट्री, कारण तो वेळाभावी कार्यक्रम खूप लांब होतो, लोकांना त्रास होतो. तरी सुद्धा 17 शाळा जिल्ह्यातील 17 शाळा ज्यामध्ये दापोली असेल, खेड असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, संगमेश्वर असेल, अच्छा विविध कराडची सुद्धा एक कराडकडून सुद्धा एक संघ निमंत्रित संघ म्हणून आम्ही त्याला बोललेला आहे. अशा प्रकारे 17 शाळा या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि खूप अतिशय रोमांचक स्पर्धा होती सरी. याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 70 विद्यार्थ्यांचा आम्ही या अनुषंगाने आम्ही सत्कार करणार आहोत. खूप मोठी स्पर्धा आहे आणि खूप मोठा कार्यक्रम आहे. त्यानंतर खूप सुंदर पॉइंट सादर केला होता आणि ती आमची ख्याती आहे की चिपळूणमधील असतील एखादे पण सर्व धर्म आणि सर्व जाती आणि सर्व भाषेच्या विद्यार्थ्यांना आम्ही एकत्रित खरोखर एक आगळा उपक्रम आहे. आणि मी ते सुद्धा परत एकदा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेन की आपण एक वेळ या कार्यक्रमाला उपस्थित राहा. परत एकदा मी बंधन करण्यानंतर खूप खूप धन्यवाद करतो की सर आमच्या महाराष्ट्र हायस्कूलचे रिटायर्ड हेडमास्टर आहेत आणि खूप सुंदर पत्रकार आहेत आणि मळमिलाव व्यक्ती अतिशय चांगली माणूस म्हणून आहेत आणि सगळ्यांना सहकार्य करतात. मळमिलाव व्यक्ती असं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. हे होते कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष विधायक मेयर सर. तर कार्यक्रमाची रूपरेषा आता त्यांनी आमच्या सेक्रेटरीने सांगितली. सर्व धर्म समभावाने हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि पार पाडत आलेले आहेत, यापूर्वीही पार पाडत आलेले आहेत. सर्वांना सर्व दर्शकांना आवाहन करण्यात केलेलं आहे त्यांनी की या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दर्शवावी आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. कार्यक्रम कसा सुंदर आहे ते पाहावं आणि एक विद्यार्थ्यांना नेहमीच व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम कोशिश फाउंडेशन करीत आलेलं आहे आणि तेच ज्यांना व्यासपीठ प्राप्त झालं असेच विद्यार्थी तेही जाऊन समजलेले आहेत आणि कोशिश फाउंडेशनची एक आठवण आज त्यांच्या मनामध्ये आहे. जशी बदलीवरून चिपळूण एक संस्था मोगल सरांच्या काळात होती आणि त्यामध्ये अनेक लोक घडली, तसेच या पावलावर पाऊल ठेवून कोशिश फाउंडेशन आज काम करत आहे. उन्नत कोकण न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर. जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.